नमस्कार, रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी अशी इडली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इडली करण्यासाठी तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. इथे मी त्यासाठी घेतलेला आहे 1.5 वाटी तांदूळ. त्यात घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे आणि थोडीशी मेथीचे दाणे. यामुळे आपले पीठ चांगले आंबेल. आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 1 इंच पाणी राहील एवढंच त्यात पाणी ठेवून आपल्याला 7 तासासाठी हे भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर हे पीठ आपल्याला रवाळ वाटून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनटं हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचे आहे. त्यामुळे हे पीठ आपले चांगले फुगेल. आता आपण हे रात्रभर भिजायला ठेवूयात. सकाळी उठल्यानंतर हे पीठ मी बघितले, हे पीठ खूप फुगलेले होते. तुम्ही बघू शकता हे पीठ किती फुगलेले आहे. हे पीठ जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता यात आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तोपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे इडलीचं कुकर. त्यात पाणी टाकायचं. ते पाणी उकळल्याशिवाय आपल्याला इडलीच्या प्लेट त्यामध्ये ठेवायच्या नाहीत. प्लेटला आपण तेल लावून घेऊन इडलीचं बॅटर त्यामध्ये टाकून घेऊयात. आता पाण्याला ही चांगली उकळी आलेली आहे. आता इडलीच्या प्लेट सगळ्या आपण यामध्ये ठेवून घेऊयात आणि 10 ते 15 मिनटासाठी बारीक गॅसवर इडलीचा कुकर आपल्याला झाकून ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण चाकूने चेक करूयात. आपला चाकू हा स्वच्छ व्यवस्थित निघत आहे, म्हणजे आपली इडली ही चांगली शिजलेली आहे. थोडा वेळ थंड करून ही इडली आपण काढायची आहे. तुम्ही बघू शकता ही इडली किती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. आता आपण इडली ही प्लेटमध्ये सर्व करूयात. इडलीसोबत सर्व करताना घेतलेली आहे मी नारळाची चटणी. या चटणीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी रेसिपी परत टाकेन. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.